फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आपण आतापर्यंत ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम डिस्कस केलेली आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये मेकॅनिझम जो आहे रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. ही कशी प्रोसेस आहे? एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. देन इट इन्व्हॉल्व्स, ह्याच्यामध्ये काय होतं पहा, मेकॅनिझम मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. काय काय प्रोसेस इन्क्लुडेड आहेत आपल्या रेस्पिरेशन मेकॅनिझम मध्ये? एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. आणि ॲटमॉस्फिअर मधून लंग्स मध्ये ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो, बाहेर रिलीज करतो, त्यावेळेस गॅसेस एक्सचेंज होत असतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला काय पाहायला भेटतो? रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ एटीपी. एनर्जी फॉर्म झालेली आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन ही एक लॉंग अँड कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होतं कोणाकोणाच्या बिटवीन ॲटमॉस्फिअर आणि जो कोणी ऑर्गॅनिझम आहे त्याच्यात लंग्स प्रेझेंट आहेत. ॲटमॉस्फिअर आणि लंग्स मध्ये काय ऑकर होते? गॅसेस एक्सचेंज. त्याचा रिझल्ट पाहायला भेटतो आपल्याला फॉर्मेशन ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. एटीपी मॉलिक्युल फॉर्म झालेले आहेत म्हणजे काय फॉर्म झालेले आहे? आपले एनर्जी तयार झालेली आहे. एक ग्लुकोज मॉलिक्युल ब्रेकडाऊन होऊन ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन काय फॉर्म होते? आपली एटीपी किंवा एनर्जी. देन ह्या मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये 4 प्रोसेसेस इन्क्लूड आहेत. त्या 4 प्रोसेसेस कुठल्या? पहिली प्रोसेस आहे ब्रीदिंग. ब्रीदिंग मध्ये आपण काय करतो? ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे एअर इनसाइड घेतो आणि आउटसाइड कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 प्रोसेसेस, ब्रीदिंग मध्ये 2 प्रोसेसेस काय आहेत? इन्व्हॉल्व आहेत. पहिली आहे इन्स्पायरेशन आणि दुसरी आहे एक्सपायरेशन. ते पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढची प्रोसेस आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ती कोणामध्ये होते पहा? अल्व्हेओलार एअर, लंग्स आणि ब्लड मध्ये होणारी ही प्रोसेस आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. थर्ड प्रोसेस इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ब्लड कोणामध्ये होतं पहा? इंटरनल रेस्पिरेशन ब्लड आणि बॉडी टिश्यू मध्ये होणारं हे रेस्पिरेशन आहे. आणि लास्टली आहे सेल्युलर रेस्पिरेशन. ह्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे? आपली एनर्जी एटीपी मॉलिक्युल्स काय होणार आहेत? फॉर्म होणार आहेत. आता आपण 1 बाय 1 करून हे डिस्कस करूया मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनच्या प्रोसेसेस. पहिली प्रोसेस आहे ब्रीदिंग. तर ब्रीदिंग मध्ये आता श्वसन असं नॉर्मली त्याला म्हणतो आपण. काय काय इन्क्लूड आहेत ब्रीदिंग मध्ये पहा. आता आपण एका मिनिटामध्ये कधी तुम्ही काउंट केलं का? आपण एका मिनिटामध्ये किती वेळा श्वसन करतो किंवा इन्स्पायरेशन एक्सपायरेशन करतो? एका मिनिटामध्ये आपण जो काही कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो तो आहे 11 आणि जो ऑक्सिजन आतमध्ये घेतो तो किती आहे? 7. म्हणजे एका मिनिटामध्ये टोटल आपण 18 वेळेस. जो नॉर्मल रेशो आहे आपला किती आहे? 16 ते 20 एवढं एका मिनिटामध्ये आपण काय करतो? रेस्पिरेशन करतो. ब्रीदिंग मध्ये ही कशी प्रोसेस आहे? एक फिजिकल प्रोसेस आहे बाय विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. ब्रीदिंग सुरुवातीला सांगितलेलं आहे आपण की एक फिजिकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काय होतं? गॅसेस एक्सचेंज. गॅसेस एक्सचेंज कुठले? O2 इन आणि CO2 आउट. ह्यांच्यामध्ये काय होत असतं? जे काही बॉडीमध्ये CO2 आहे ते बाहेर रिलीज करणे आणि ॲटमॉस्फिअर मधला O2 बॉडीच्या आतमध्ये घेणे. आणि ही प्रोसेस कोणामध्ये होते? ॲटमॉस्फिअर आणि लंग्सच्या मध्ये, दोघांच्या बिटवीन ही प्रोसेस होते. ह्याच्यामध्ये
टू प्रोसेसेस ब्रीदिंग मध्ये टू प्रोसेस इन्क्लूड आहेत. पहिली आहे इन्स्पायरेशन म्हणजे O2 इन आणि एक्सपायरेशन मध्ये CO2 रिलीज. देन ह्याच्यामध्ये ह्या ज्या स्टेप्स आहेत आपल्या इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन इन्व्हॉल्व कुठले कुठले पार्ट्स इन्व्हॉल्व होतात ह्याच्यामध्ये. आता श्वसन करताना कुठले कुठले आपले पार्ट्स यूज होतात? ऑब्झर्वेशन केलंय कधी? केलंच असेल, प्रत्येकाला आहे ते. त्याच्यामध्ये थोरॅसिक केज इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन मध्ये कुठले कुठले पार्ट्स इन्व्हॉल्व आहेत? थोरॅसिक केज. थोरॅसिक केज म्हणजे काय? आपला छातीचा पिंजरा, जो चेस्टचा पार्ट आहे, जिथं थोरॅसिक रिजन आहे, जिथे आपले हार्ट्स, लंग्स ह्यासारखे पार्ट्स प्रेझेंट आहेत, त्या पार्ट्सचं काय म्हणायचंय? थोरॅसिक केज. देन रिब्स. रिब्स कुठल्या? आपल्या छातीच्या बरगड्या ज्या आहेत, ठीक आहे. थोरॅसिक केज, रिब्स, स्टर्नम. स्टर्नम कुठला पार्ट आहे? स्टर्नम हा सेंटरचा पार्ट आहे. असं सेंटरला तो प्रेझेंट असतो आणि साईडला अशा काय प्रेझेंट असतात? अशा रिब्स प्रेझेंट असतात. आलं लक्षात? स्टर्नम ह्या रिब्स, ज्याला सेंटरचा पार्ट जो आहे आपल्याला मध्यभागी जो लागतो, ज्याला रिब्स अटॅच असतात, त्या पार्टला म्हणायचं आहे स्टर्नम. देन इंटरकोस्टल मसल्स. इंटरकोस्टल मसल्स कुठल्या? आपल्या ज्या दोन रिब्सच्या बिटवीन जो मसल्स आहेत, दोन बरगड्यांच्या बिटवीन जो ज्या मसल्स आहेत, त्या मसल्सला काय म्हणायचं आहे? इंटरकोस्टल मसल्स अँड मसल्स ऑफ डायफ्रॅगम. आता मसल्स ऑफ डायफ्रॅगम कुठल्या? इथं आपलं काय प्रेझेंट आहे? डायफ्रॅगम प्रेझेंट, डायफ्रॅम प्रेझेंट आहे. तर ह्या डायफ्रॅमच्या भोवती काय आहेत? भरपूर मसल्स प्रेझेंट आहे. तर ह्या देखील ह्या ब्रीदिंग मध्ये काय करतात? ते इन्व्हॉल्व होतात इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन मध्ये. thoracic cage, ribs, sternum, intercostal muscles and muscles of diaphragm. देन आता आपण एक एक करून पाहणार आहोत इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन विषयी. पहिले पाहू आपण इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन मध्ये आता ही पहा, आपली इन्स्पिरेशनच्या वेळेस इथे पाहायला भेटेल आपल्याला काय काय सांगितलं आपण आतापर्यंत. इथे आहे आपल्या ह्या काय आहेत? रिब्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे आपला स्टर्नम, हा टोटल थोरॅसिक केज. देन इंटरकोस्टल मसल्स, ह्या दोन रिब्सच्या बिटवीन ज्या मसल्स आहेत त्यांना म्हटलेलं आहे इंटरकोस्टल मसल्स अँड मसल्स ऑफ डायफ्रॅम. इथे आहेत मसल्स ऑफ डायफ्रॅम. आलं लक्षात? एवढ्या पार्ट आपल्या ब्रीदिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. आता इन्स्पिरेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड आहेत पहा. ड्युरिंग इन्स्पिरेशन काय करतो आपण? ज्यावेळेस इन्स्पिरेशन होतं त्यावेळेस एअर इज टेकन इन लंग्स. एअर जी आहे ऑक्सिजनेटेड एअर, ती काय केली जाते? आपल्या लंग्स मध्ये घेतली जाते. देन पुढे काय करतो आपण? ऍटमॉस्फेरिक एअर जी काही आहे ती लंग्सच्या इनसाइड घेतो. इट ऑकर्स. कशामुळे होते? आता काय काय होतं पहा, ज्यावेळेस एअर बॉडीमध्ये जाते त्यावेळेस बॉडीमध्ये त्या थोरॅसिक रिजन मध्ये काय काय चेंजेस होतात? तिथं कुठला प्रेशर असतो? इट ऑकर्स ड्यू टू प्रेशर फॉर्म बिटवीन लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. एअर कशामुळे आपण इनसाइड घेतलेली आहे? कारण एक प्रेशर निर्माण झालेला आहे. कुठे प्रेशर निर्माण झालेला आहे? कोणाच्या बिटवीन प्रेशर निर्माण झालेला आहे? लंग्स अँड ऍटमॉस्फिअरच्या बिटवीन काय निर्माण झालेला आहे? काय क्रिएट झालेला आहे? प्रेशर क्रिएट झालेला आहे. लंग्स अँड ऍटमॉस्फिअरच्या बिटवीन एक प्रेशर क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण इन्स्पायरेशन करू शकतो. मीन्स इन्स्पायरेशन करू शकतो म्हणजे एअर इज टेकन इन लंग्स.
इट इज ऍक्टिव्ह प्रोसेस. आता पहा, ज्यावेळेस इन्स्पायरेशन करायचं असतं म्हणजे त्याला एनर्जी लागते, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे त्या प्रोसेसला, ऍक्टिव्ह प्रोसेस इन विच डायफ्रॅम बिकम्स फ्लॅट अँड गोज डाऊनवर्ड. आता इथे दाखवलेलं आहे पहा आपल्याला, हा जो डायफ्रॅम आहे, आता ज्यावेळेस आपल्या थोरॅसिक केजचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल त्यावेळेस आपला जो डायफ्रॅम आहे तो काय होईल, असा डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल. कारण ऍक्च्युली आपण डायफ्रॅमची पोझिशन कशी सांगितलेली आहे, डोम शेप सांगितलेली आहे. ठीक आहे. पण ज्यावेळेस एअर इनसाइड घेत असतो, एअर इथून जी काही आपली रेस्पिरेटरी सिस्टीम सांगितलेली आहे आपण, नोज, त्याच्यानंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्क्युल्स, देन टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आणि लास्टली अल्व्होलाई, लंग्स. ठीक आहे. एअर अशी आलेली आहे त्यावेळेस, आता एअर आल्यानंतर काय काय ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे असं सांगितलेलं आहे. देन आपलं डायफ्राम जो आहे तो कसा होतो, इथे प्रेशर निर्माण झाल्यामुळे ह्या काय डोम शेप दिसणारा आपला जो डायफ्राम आहे तो कसा होतो, फ्लॅट होतो, थोडासा फ्लॅट होऊन जातो आणि खालच्या दिशेला जातो. गोज डाऊनवर्ड, इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. ह्या ज्या इंटरकोस्टल मसल्स आहेत त्यांच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, कॉन्ट्रॅक्शन. रिब्स अँड स्टर्नम मूव्ह अपवर्ड अँड आउटवर्ड. आता स्टर्नम हा सेंटरचा पार्ट आहे, तो कसं होतो आपल्याला, तो अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूला, कसा होतो तो, वरच्या बाजूला अपवर्ड दिशेला डायरेक्शनला जातो आणि ह्या आपल्या ज्या रिब्स आहेत त्या बाहेरच्या बाजूने म्हणजे आउटवर्ड समोर येतात. अशा आपली जी इन्स्पिरेशन आहे ती एक ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये डायफ्रॅम बिकम्स फ्लॅट, goes downward, intercostal muscles contract, ribs and sternum move upward and outward. रिब्स या आउटवर्ड पुढच्या बाजूने बाहेर पडतात, तर स्टर्नम वरच्या बाजूने वर ओढला जातो आणि डायफ्रॅम हा खालच्या बाजूला काय होतो, इथे फ्लॅट होऊन जातो. आलं लक्षात. लीड्स इट लीड्स टू इन्क्रीज इन थोरॅसिक व्हॅल्यूम. ह्याचा रिझल्ट आपल्याला काय भेटतो, डायफ्राम जो आहे फ्लॅट झालेला आहे, देन इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट, रिब्स स्टर्नम अपवर्ड अँड आउटवर्ड झालेले आहेत. त्याचा रिझल्ट आपल्याला काय भेटतो, लीड्स इन इन्क्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे आणि डिक्रीज काय झालेला आहे, प्रेशर ऑफ थोरॅक्स अँड लंग्स. आपल्या थोरॅसिक व्हॉल्यूम जेव्हा एअर आत गेलेली आहे त्यावेळेस थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे आणि जो थोरॅक्स आणि लंग्स मध्ये असलेला प्रेशर, एक प्रेशर असतो तो काय झालेला आहे, त्या ऑक्सिजनेटेड एअरमुळे तो डिक्रीज झालेला आहे, तो कमी झालेला आहे. तर हे कशामुळे बरं, एकाचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे आपल्या थोरॅसिक केजचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे आणि थोरॅसिक म्हणजे प्रेशर जो आहे लंग्स आणि थोरॅक्स रिजन मधला, चेस्ट मधला, तो प्रेशर डिक्रीज झालेला आहे. काय कशासाठी, टू इक्विलाइज लो प्रेशर इनसाइड. हे कशासाठी सर्व, टू इक्विलाइज लो प्रेशर इनसाइड लंग्स, एअर इन लंग्स. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, this is called as this is called as inspiration to equalize low pressure inside the lungs. आता आतमध्ये काय झालेलं आहे, भरपूर एअर, इनसाइड काय झालेली आहे, भरपूर एअर गेलेली आहे. त्याच्यामुळे आतमधला प्रेशर कसं सांगितलं आपण, जो प्रेशर आहे थोरॅसिक व्हॉल्यूमचा तो इन्क्रीज झालेला आहे आणि डिक्रीज काय झालेला आहे, ऑलरेडी जो थोरॅक्स आणि लंग्स मध्ये असणारा प्रेशर आहे तो डिक्रीज झालेला आहे. मग इक्वल करण्यासाठी ज्यावेळेस आतली एअर जी आहे एक प्रेशर क्रिएट करते, एअर फ्रॉम ऍटमॉस्फिअर, ज्यावेळेस ऍटमॉस्फिअर मधली एअर आतमध्ये रश करेल, गर्दी करेल, त्यावेळेस ऑटोमॅटिक ते काय होईल, लो प्रेशर जो आहे तो इक्वलाइज होईल आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे, इन्स्पिरेशन. आता पहा, तुम्ही मोठा श्वास घेऊन पहा बरं,
घेतला, मोठा श्वास घेतल्यानंतर काय काय फरक जाणवले दिसले का तुम्हाला? म्हणजे फील होतं आपल्याला मोठा उसास घेतल्यानंतर काय काय झालेलं आहे की आपला स्टर्नम अपवर्ड डायरेक्शनला आलेला आहे. ऍक्टिव्ह प्रोसेस आहे इन्स्पिरेशन, ह्याला एनर्जीची आवश्यकता लागते. देन पुढे पाहू आपण एक्सपिरेशन. ही पुढची ब्रीदिंग. एक ब्रीदिंग मध्ये एका श्वसनामध्ये काय काय इन्क्लूड आहे? वन इन्स्पिरेशन आणि वन एक्सपिरेशन ह्या प्रोसेस इन्क्लुडेड आहेत. एक्सपिरेशन मध्ये पाहू आता जे काही आपण अगोदर सांगितलेलं आहे त्याच्या सर्व अपोजिट म्हणजे डोम परत ह्याला एनर्जीची आवश्यकता लागत नाही. एक्सपायरेशनला रिलॅक्स कंडिशन आहे. त्याच्यानंतर आपला जो डायफ्राम आहे तो परत कसा होणार आहे? डोम शेप होणार आहे. इथे डायफ्राम पहा. ड्युरिंग एक्सपायरेशन थोरॅक्स काय होतो? कॉन्ट्रॅक्ट्स. थोरॅक्स कसे होऊन जातात? कॉन्ट्रॅक्ट्स. थोरॅसिक रिजन जो आहे आपला तो काय होतो? कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात. देन डायफ्राम रिलॅक्स. परत तो आपल्याला काय पाहायला भेटतो पहा. जसे सुरुवातीला कंडिशन होती अपवर्ड डायरेक्शन मध्ये गेलेला आहे तो. डायफ्राम रिलॅक्स अँड पुश अपवर्ड अँड डोम शेप. इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स होतात. पुलिंग रिब केज इनवर्ड. जो आपला रिब्स ज्या आउटवर्ड आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये होत्या इन्स्पायरेशन मध्ये त्याच्या अगदी अपोजिट इथे आपल्याला पाहायला भेटतं. काय होतात? इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स होतात. पुलिंग म्हणजे परत पहिल्याच्या जे पोझिशन होती त्या पोझिशनला येतात. आपला रिब्स जे आहेत इनवर्ड डायरेक्शनला जातात आणि स्टर्नम डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये परत पहिल्याच्या पोझिशन मध्ये येतो. ह्यालाच आता आतमध्ये काय निर्माण झालेलं आहे? प्रेशर कसं झालेलं आहे? धिस कॉजेस डिक्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. इन्स्पिरेशन मुळे जो थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला होता आणि जो प्रेशर लो झाला होता तो आता इथे काय झालेला आहे? एक्सपायरेशन मध्ये डिक्रीज थोरॅसिक व्हॉल्यूम अँड इन्क्रीज प्रेशर इन थोरॅक्स अँड लंग्स. काय इन्क्रीज झालेलं आहे? थोरॅक्स आणि लंग्स मध्ये असणारं प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे. ह्यालाच एकंदरीत म्हणायचं आहे एक्सपिरेशन. आता वन इन्स्पिरेशन वन ब्रीथ आपल्याला काय सांगायचं आहे? वन ब्रीथ म्हणजे काय? त्याच्यामध्ये एका श्वसनामध्ये काय इन्क्लूड असते? वन इन्स्पिरेशन आणि वन एक्सपिरेशन ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. ही झाली आपली पहिली स्टेप मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये ब्रीदिंग. आता पुढची पाहू आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍट अल्व्हेओलार लेवल. काय? एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍट अल्व्हेओलार लेवल. अल्व्हेओलार आता पहा अल्व्हेलस आपण जे अल्व्हेओलाय सांगितलेले आहेत ग्रेप्स बंच ऑफ ग्रेप्स असं त्यांना सांगितलेलं आहे. इथे आपण एकच काय करणार आहोत? एक अल्व्हेओलाय मध्ये काय काय प्रोसेस होते, कशा पद्धतीने गॅसेस एक्सचेंज इथे ऑकर होते ते पाहणार आहोत. सर्वात पहिले आपण काय सांगत आहोत की अल्व्हेओलस जो आहे तो कशा पद्धतीने आहे? स्क्वॅमस इपिथिलियम. आता इथे आपला एक काय आहे? अल्व्हेओलस आहे. त्याला काय सांगितलं आपण? एक थिन लेअर आहे. कशाचा? सिंपल स्क्वॅमस इपिथिलियमचा इथे एक लेअर आहे. त्याचबरोबर इट असोसिएटेड विथ अ डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. त्याचबरोबर इथे आपल्याला काय पाहायला भेटतं? नेटवर्क ऑफ कॅपिलरीज देखील ह्याच्या भोवती आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. कॅपिलरी अल्सो मेड अप ऑफ लेअर जो आहे ह्या आपल्या जो कॅपिलरी आहे त्याचा सुद्धा लेअर कशापासून तयार झालेला आहे? स्क्वॅमस इपिथिलियम पासून त्याचा सुद्धा लेअर तयार झालेला आहे. आणि आपली कॅपिलरी सुद्धा कशी आहे? थिन वॉल आहे. कॅपिलरी सुद्धा कशी आहे? थिन वॉल आहे. इथे सुद्धा काय सांगितलं आपण? इथे सुद्धा काय सांगितलं आपण की ह्याचा लेअर जो आहे तो कसा आहे? स्क्वॅमस इपिथिलियम पासून तो तयार झालेला आहे. आपली अल्व्हेओलस जो आहे ती सुद्धा कशी आहे? लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथिलियमची तयार झालेली जी काही लेअर आहे अल्व्हेओलसच्या भोवताली ती स्क्वॅमस इपिथिलियम पासून तयार झालेली आहे. त्याचबरोबर तिथे आता हे अल्व्हेओलस कुठे प्रेझेंट आहे? ही सर्व प्रोसेस लंग्स मध्ये होत आहे आणि तिथे कॅपिलरी आता ब्लड सप्लाय तिथे भरपूर झालेला असेल आणि आपली कॅपिलरी इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथिलियम आणि ती देखील कशी आहे? ती देखील थिन वॉल आहे. आता
ॲल्व्होलस देखील थिन वॉल आहे आणि आपला कॅपिलरी सुद्धा थिन वॉल आहे. ह्याच्यामुळे होतं काय तिथे, ते दोघे मिळून काय तयार करतात पहा, ते दोघं मिळून ह्याचा कॅपिलरीचा इपिथिलियम, स्क्वॅमस इपिथिलियम आणि ॲल्व्होलसचा इपिथिलियम मिळून तयार करतात, एक मेम्ब्रेन तयार करतात. त्या मेम्ब्रेनला म्हणायचं आहे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. काय म्हणायचं आहे त्याला, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. ठीक आहे. कॅपिलरी जी आहे कशापासून तयार झाली आहे, स्क्वॅमस इपिथिलियम, आणि ती देखील थिन वॉल आहे. आपला अल्व्होलस देखील थिन वॉल आहे, त्याचबरोबर तो देखील स्क्वॅमस इपिथिलियम पासून तयार झालेला आहे. आणि ह्या दोघं इपिथिलियम, स्क्वॅमस इपिथिलियम मिळून एक मेम्ब्रेन तयार होतो. त्या मेम्ब्रेनला म्हणायचं आहे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आणि ह्या रेस्पिरेटरी मेम्ब्रेन मध्ये काय ऑकर होणार आहे, गॅसियस एक्सचेंज ऑकर होणार आहे. आणि ही गॅसियस एक्सचेंज कोणामध्ये होणार आहे, बिटवीन ॲल्व्होलार एअर अँड ब्लड. जे काही ॲल्व्होलायमध्ये ऑक्सिजनेटेड एअर आलेली आहे, इथे काय ॲल्व्होलस आहे म्हणजे इथे काय आलेली आहे, इथे ऑक्सिजनेटेड एअर आलेली आहे. इथे ऑलरेडी आपल्या ब्लड कॅपिलरी मध्ये काय प्रेझेंट आहे, CO2. आलं लक्षात. इथे आता ह्या ॲल्व्होलार एअर मध्ये आणि ह्या कॅपिलरी मध्ये गॅसियस एक्सचेंज होणार आहे, CO2. पुढे चलू. आता इथे पहा, इथे एनलार्ज केलेलं आहे आपल्याला. इथे कॅपिलरी, देन इथे ॲल्व्होलस हा जो मधला पार्ट आहे तो काय आहे, ॲल्व्होलसचा पार्ट आहे. देन ॲल्व्होलार मेम्ब्रेन, इथे ॲल्व्होलार मेम्ब्रेन. देन अजून काय आहे, आपल्या कॅपिलरीचा मेम्ब्रेन. ह्या दोघांना मिळून काय तयार झालेला आहे, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. हे पहा, हे पुढे पाहणार आहोत आपण. जसं जसं पुढे येईल तसं सांगू आपण. आता काय होतं पुढे पहा, डिफ्युजन. आता काय होणार आहे, डिफ्युजन ऑफ गॅसेस टेक्स प्लेस फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर. आता हायर पार्शियल प्रेशर पासून लोअर पार्शियल मध्ये गॅसेसचं काय होणार आहे, डिफ्युजन होणार आहे. ते कशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ गॅसेस जे काही होणार आहे ते कशामधून होणार आहे, हायर कडून लोअर कडे होणार आहे. आता कुठे हायर असेल आणि कुठे लोअर असेल ते आपण पुढे सांगणार आहोत. partial pressure of carbon dioxide of blood enter in pulmonary capillaries 45 mmHg. आता 45 काय आहे, एवढ्या प्रेशरनी, mmHg मीन्स काय, Hg मीन्स मर्क्युरी, मिलीमीटर मर्क्युरी. हे आपलं प्रेशर मोजण्याचं काय आहे, युनिट आहे. कार्बन डायऑक्साईडचं आपण काय सांगतोय, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड ऑफ ब्लड एंटर इन पल्मोनरी कॅपिलरीज. ह्या पल्मोनरी कॅपिलरीज म्हणजे पल्मोनरी का म्हणतोय आपण, पल्मोनरी हा वर्ड कोणासाठी यूज करतोय, लंग्स साठी पल्मोनरी वर्ड असतो. तर तिथला पार्शियल प्रेशर किती आहे, 45. ह्या कॅपिलरीज मधला कार्बन डायऑक्साईडचा पल्मोनरी प्रेशर किती आहे, ब्लड प्रेशर, तो आहे 45 mmHg. वाई पार्शियल प्रेशर ऑफ अल्व्होलस मधलं कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर किती आहे पहा, 40 mmHg. अल्व्होलस मधला किती आहे तो, 40 mmHg आहे. इथे किती सांगितलं आपण, कॅपिलरीज मधलं 45, अल्व्होलस मधलं कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर. आता पहा पार्शियल प्रेशर कसं लिहितात, PO2. आता कोरोनाच्या काळात पहा, ऑक्सिजन लेवल सांगतात आपल्याला कमी झालेली आहे. ही ऑक्सिजन लेवल कमी झाली की आपल्याला ऍडमिट व्हायला सांगतात, ठीक आहे.
मग आजकाल हेच आपल्याला सांगते की किती ऑक्सिजन, पार्शियल प्रेशरच सांगितलं जातं आपल्याला, ते ह्या पद्धतीने लिहिलं जातं, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. हे ऑक्सिजनचं सांगितलं, पण इथे आपण सांगताना कशाचं सांगतोय आता सध्याला, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. कॅपिलरीज मधलं किती सांगितलं आपण, 45 mmHg. आणि कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर ॲल्व्होलस मधलं किती आहे, 40 mmHg एवढा आहे. तो किती आहे, 40 mmHg. ड्यू टू धिस डिफरन्स, ह्या डिफरन्स पहा, कॅपिलरी मधला प्रेशर किती आहे, 45 mmHg, आणि ॲल्व्होलस मधला किती आहे, 40 mmHg. ह्या डिफरन्समुळे आता आपण काय सांगितलेलं आहे, पार्शियल प्रेशर कसा डिफ्यूज होतो, फ्रॉम हायर टू लोअर. आता हायर कोणाकडे आहे, कार्बन डायऑक्साईडचा कॅपिलरीज मधला तो जास्त आहे, 45 mmHg आहे. ड्यू टू धिस डिफरन्स, कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज फ्रॉम कॅपिलरीज टू ॲल्व्होलस. ह्या पार्शियल प्रेशरमुळे, डिफरन्समुळे, पार्शियल प्रेशरच्या डिफरन्समुळे कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज होतो कुठे, फ्रॉम कॅपिलरीज टू ॲल्व्होलस. कसा डिफ्यूज होणार आहे तो, फ्रॉम कॅपिलरीज टू ॲल्व्होलस असा कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज होणार आहे. देन partial pressure of oxygen of blood, partial pressure of oxygen of blood in pulmonary capillaries. तो किती असतो पहा, पल्मोनरी कॅपिलरीज मधला तो असतो पल्मोनरी कॅपिलरीज मधला काय सांगते मी, पार्शियल प्रेशर आपण कार्बन डायऑक्साईडचं सांगितलेलं आहे, किती सांगितलेलं आहे, कॅपिलरीज, पल्मोनरी कॅपिलरीज मधला 45 mmHg. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा ॲल्व्होलस मधला पल्मोनरी प्रेशर किती आहे, 40 mmHg. थोडस थांबले मी, कारण स्लाइड बदलली आपण. ठीक आहे. Diffusion of gases takes place from higher partial pressure to lower partial pressure. Partial pressure of carbon dioxide of blood enter in pulmonary capillaries. तो किती आहे, 45 mmHg. आणि ॲल्व्होलस मधलं किती सांगितलं, 40 mmHg. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर सांगतोय आपण, तो किती सांगतोय, 40 mmHg. कॅपिलरीज मधलं किती आहे, कॅपिलरीज मधलं 40 mmHg आहे. आणि ॲल्व्होलस मधलं किती आहे, 104 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. तो किती आहे ॲल्व्होलर मधला, 104 mmHg आहे. आणि कॅपिलरीज मधला तो किती आहे, 40 mmHg. ड्यू टू धिस डिफरन्स, ह्यांच्यामध्ये काय पाहायला भेटतो आपल्याला, डिफरन्स पाहायला भेटतो की कॅपिलरीज मधला जो पार्शियल प्रेशर आहे ऑक्सिजनचा तो 40 mmHg आहे. आणि आपला जो ॲल्व्होलस मधला पार्शियल प्रेशर आहे तो 104 आहे. आपण कसं सांगितलेलं आहे, पार्शियल प्रेशर कसा डिफ्यूज होतो, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. इथे कुठं जास्त दिसते आपल्याला, ॲल्व्होलस मध्ये जास्त दिसतो ऑक्सिजनचा. त्याच्यामुळे हे इझिली कॅपिलरीज मध्ये काय होतात, डिफ्यूज होतात. आणि इथे कार्बन डायऑक्साईड मध्ये पार्शियल प्रेशर कोणामध्ये जास्त आहे, ह्या कॅपिलरीज मधनं 45 mmHg इतका पार्शियल प्रेशर आहे, तो इकडे काय होतो, डिफ्यूज होतो. आता कॅपिलरीज मधला पार्शियल प्रेशर किती असतो पहा, कॅपिलरीज मधला पार्शियल प्रेशर असतो 95 mmHg. हा ऑक्सिजनचा असतो, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन कॅपिलरीज. तो किती झाला आता, 95 mmHg. ड्यू टू धिस डिफरन्स, आता आपल्याला पहा
आपला जो ऑक्सिजन लेवल असतो डॉक्टर ते सांगतायत ते 95च्या कमी असायला नको. 95 mmHg जर तो कमी असेल तर ऑक्सिजन लेवल आपली काय झालेली सांगतात डॉक्टर आता कोरोना काळामध्ये कमी झालेली आहे असं सांगतात. तर हे कशामुळे समजलं ना की पार्शियल प्रेशर जो आहे ऑक्सिजनचा तो ॲल्व्होलस मधला हाय आहे म्हणजे 104 mmHg एवढा आहे आणि तोच पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा कॅपिलरीज मधला तो किती आहे 40 mmHg आहे. त्याच्यामुळे डिफ्युजन इझिली होतं हायर टू लोअर कडे. पुढे पाहू. Due to this difference, oxygen diffuses from alveoli to lungs. आता आपण बाकीचं जे आहे उद्याच्या तासाला पाहू. आज इथे आपण सध्याला थांबत जाऊ.